नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे काय बरे आसात ना? आज मी तुमका दाखवतर मालवणी झणझणीत मिसळ. तर तुम्ही बघू शकता साहित्य: कांदो, टमाटो, आला, लसूण आणि 2-3 मिरची. तर एवढाच आपला साहित्य लागताला आणि त्याच्यानंतर कांद्या खोबऱ्याचं वाटण पण लागताला आपले. तर तुम्ही बघू शकता हैसर टोमॅटो आणि ह्याची कांद्याची पेस्ट मी आधी लावून घेतोय. त्यानंतर वेगळी आणि त्यानंतर आला, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकू. मी विसरले वाईट तुमका दाखव, त्यामुळे जरा समजून घ्या कोथिंबीरीच्या. तर तुम्ही बघू शकता साहित्य. तर पहिलं हैसर असा मालवणी मसालो, नंतर कांदो, नंतर ही बघा ही लाल असं टोमॅटोची पेस्ट, ती असा हिरवी असं ती आल्या लसूणची पेस्ट, कोथिंबीर, कांद्या खोबऱ्याचं वाटण, नंतर ह्या तेल असा आणि ही उकळलेली मटकी आणि हा मिसळ मसालो असा. इतक्या साहित्य लागताला. त्यानंतर आधी पहिलं एक टोप घ्यायचो, टोपात तेल ओतून घ्यायचा. आधी टोप बरोबर तापवून घ्यायचो, त्याच्यानंतर तेल ओतून घ्यायचा. तेल जरा जास्त होता, तेलात वाईट कंजूसीपणा करू नको, वाईट जरा जास्त ओतायचं तेल. नाहीतर कसा तुम्ही म्हणताला वायसा तेलात मी करू खूप बघतोय, असा होऊचा नाही चांगला. तर हे बघा आता मी कांदो टाकून घेतले. कांदो मस्त लालसर होईपर्यंत म्हणजे त्याला करून घ्यायचो कांद्याक थोडं लाल. आणि मी चुलीवर केलेली असे ही. त्यानंतर ही बघा टमाटोची बघलाय तुमच्या नादात मी टमाटोची पेस्ट घातले आधी तुमका सांगूच्या आधी. तर ही बघा टमाटोची पेस्ट टाकलं. त्यानंतर ही बघा हिरवी पेस्ट टाकले, म्हणजे आल्या लसूणची पेस्ट टाकले. तर ही बघा ही चांगली अशी उकळल्यानंतर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकले भाजलाला. कांदा आणि खोबऱ्याचा थोडा तरी खोबरा होया मिसळीक, नाहीतर खोबरा टाकू विसरशाल. नाही बघा चांगला परतून घ्यायचा. आणि 1-2 दिवस मी या मटकी आधी मोड काढून ठेवलेले, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि 1 किलोची मिसळ आहे ती बघा. मटकीक मस्त मोड येऊन मी या कुकरात 2 शिटी काढून घेतले, म्हणजे उकडून घेतले. आणि ते उकडलेले या मी याच्यात टाकले. आणि मसालो पण टाकलेलो असा, तो पण बघला विसरले तुमका सांग. मी 4 चमचे मालवणी मसाला घेतलेला आणि 2 पाकिटा मिसळ मसाला घेतलेला. आणि ही मटकी आहे, मटकीची मिसळ 1 नंबर होता, खायतच राहू शकतो. त्यानंतर ह्या बघा हैसर पाणी ओतून घेतले माका वया तितक्या आणि मीठ टाकले. तर बघू शकता तुम्ही तरी एकदम भारी इलेली असा. नक्की करून बघा आणि नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा.